नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती मोरे, बालाजी ज्युनियर कॉलेज बुट्टीबोरी. विषय चिटणीसांची कार्यपद्धती. प्रकरण क्रमांक 1 चिटणीस. यामधला चिटणीसाचं महत्त्व हा भाग आपण मागे अभ्यासला. आता आपण बघणार आहोत चिटणीसांचे प्रकार. औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणामध्ये सतत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे विविध प्रकारच्या संस्था या ठिकाणी उदयाला आलेल्या आहेत आणि यांच्या संख्येमध्ये फार झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे अनेक संस्थांना अशा एखाद्या व्यक्तीची गरज भासू लागली ज्यावर व्यक्ती किंवा संस्था यांचा विश्वास आणि जबाबदारी ठेवू शकते. झपाट्याने वाढ होत चाललेली आहे, त्यामुळे मोठी संस्था चालवण्यासाठी एका विश्वासू व्यक्तीची गरज या ठिकाणी भासू लागली की ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू आणि त्याला जबाबदारी वाटून देऊ. चिटणीसाची संकल्पना ही विस्तारात गेलेली दिसते, कारण जवळजवळ औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या संस्थांनी ती स्वीकारलेली आहे. चिटणीस हा संस्थेचा अथवा मालकाचा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतो. चिटणीस हा एक असा व्यक्ती आहे की संस्थेने ज्या जबाबदाऱ्या चिटणीसाला दिलेल्या आहेत तर त्या सर्व जबाबदाऱ्या चिटणीस हा या ठिकाणी पार पाडत असतो. चिटणीस हा एक विश्वासू व्यक्ती असतो. मग चिटणीसाचे कोणते कोणते प्रकार आहेत, कोणत्या प्रकारचा चिटणीस असतो, तर हेच नेमकं आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आपण चिटणीसांचे प्रकार या ठिकाणी बघतो आहोत. मुख्यत्वे चिटणीसाचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे खाजगी चिटणीस आणि दुसरा म्हणजे संस्थात्मक चिटणीस. आपण सर्वप्रथम जाणून घेऊ खाजगी चिटणीस म्हणजे कोण. खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे, ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तींकडून, जसे उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडनं त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा ते सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केली जाते. म्हणजे एका व्यक्तीकडनं त्या व्यक्तीची संपूर्ण कामे, दैनंदिन कामे करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची जी नियुक्ती त्या पदासाठी केली जाते त्याला म्हटलं जातं चिटणीस. आता याची नियुक्ती कशी होते बघा. समाजातील अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात. समाजामध्ये अतिव्यस्त असणारे व्यक्ती आहे, ज्याला आपण बिझनेसमॅन म्हणतो, किंवा जे अतिव्यस्त व्यक्ती आहे त्यांना दुसऱ्या कोणाच्या मदतीची गरज असते, तर असे अतिव्यस्त व्यक्ती जे आहेत ते व्यक्ती एका आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीची म्हणजे खाजगी चिटणीसाची नियुक्ती करत असतात, ज्यामुळे त्यांना आपल्या महत्त्वाच्या कामावरती अधिक लक्ष केंद्रित करता येतं. दुसऱ्या कामासाठी जर एखाद्या चिटणीसाची नियुक्ती केली जात असेल तर त्या व्यक्तीला त्याचं जे लक्ष आहे, त्याला जे एम आहे डोळ्यासमोर ठेवलेलं, ते साध्य करण्यासाठी तो त्याच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणून अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करत असतात. म्हणून जे अतिव्यस्त व्यक्ती आहेत ते व्यक्ती थोडी महत्त्वाची कामे करण्यासाठी चिटणीसाची नियुक्ती करतात. म्हणजेच अतिमहत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर त्यांना आपलं लक्ष केंद्रित करता येतं. प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी विचार केला, उदाहरणं जर बघितली तर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, सिने अभिनेते आहेत, राजकीय पुढारी आहेत, इत्यादी लोकांकडनं खाजगी चिटणीसाची नियुक्तीही केली जाते. म्हणजे जे आपल्या कामामध्ये अतिव्यस्त असे व्यक्ती आहेत ते अतिव्यस्त व्यक्ती या ठिकाणी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात. म्हणजे कमी महत्त्वाची कामे त्यांच्याकडनं करून घेण्यासाठी अशा व्यक्तींची नियुक्तीही केली जाते. त्याला म्हटलं जातं खाजगी चिटणीस. आता खाजगी चिटणीसासाठी पात्रता कोणती आहे तर ते बघूया आपण. खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीसासाठी कायद्याने कोणतीही निश्चित अशी पात्रता धारण करणं आवश्यक नाही. कोणत्याही स्वरूपाची निश्चित अशी पात्रता त्याने धारण करणं याला आवश्यक नाही आहे, परंतु त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणं आवश्यक आहे. पण त्याने कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे त्याने शिक्षण घेणं या ठिकाणी आवश्यक आहे, त्याने डिग्री घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याचं भाषेवर प्रभुत्व आणि त्याला संगणकाचं ज्ञान असायला पाहिजे. त्याला तो जो भाषा बोलतो आहे किंवा जी भाषा आहे त्यावर त्याचं प्रभुत्व असायला पाहिजे.
त्याला चांगल्या प्रकारे बोलता यायला पाहिजे. कारण चिटणीसाला पत्रव्यवहार करावे लागतात, मीटिंग सभाच बोलवाव्या लागतात. मग त्यासाठी त्याचं भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. मग खाजगी चिटणीसासाठी कायद्याने कोणत्याही स्वरूपाची निश्चित अशी पात्रता सांगितलेली नाही आहे, परंतु त्याने शाखेची पदवी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही शाखेची पदवी त्याने धारण करणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीचं त्याच्या भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला संगणकाचं ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे. असा जर व्यक्ती असेल तर त्याच व्यक्तीची नेमणूक आपण खाजगी चिटणीस म्हणून करू शकतो. त्यानंतरचा दुसरा चिटणीसाचा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस. आता संस्थात्मक चिटणीसाचे काही उपप्रकार तुम्हाला दिलेले आहेत, आपण बघूया. संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला म्हटलं जातं संस्थात्मक चिटणीस. ज्याची नियुक्ती एखादी संस्था करत असते त्याला म्हटलं जातं संस्थात्मक चिटणीस. आता या संस्थात्मक चिटणीसांचे काही प्रकार, जवळजवळ 5 प्रकार तुम्हाला पाहायचे आहे. यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. त्यालाच म्हटलं जातं सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन. म्हणजे जी संस्था नफ्याचा हेतू न ठेवता काम करत असते अशा संस्थेचा चिटणीस. बघा, नफा विरहित संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा हेतू किंवा उद्देश नफा मिळवणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे व त्यांचा विकास करणे हा हेतू असतो. म्हणजे अशी संस्था असते की त्यांना नफा कमवणे हा उद्देश नसतो, तर त्यांना समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे हा उद्देश असतो. म्हणजेच लोकांना सेवा देणे या उद्देशाने जी संस्था काम करते तिला म्हटलं जातं नफ्याचा हेतू नसलेली संस्था किंवा नफा विरहित संस्था असं म्हटलं जातं. मग यामध्ये कोणत्या संस्थांचा समावेश होऊ शकतो, तर सामाजिक संस्था असेल, शैक्षणिक संस्था असेल, सांस्कृतिक, कला किंवा क्रीडा संस्था असेल, आरोग्य संस्था असेल, जी आरोग्याला प्रोत्साहन देणारी संस्था असेल किंवा विकास करणारी संस्था असेल, तर अशा संस्थांचा हेतू हा नफा कमवणे नसतो, म्हणून त्यांना नफाविरहित संस्था असं म्हणतात. या संस्थेचा चिटणीसही या संस्थेचं काम करण्यासाठी सुद्धा चिटणीसाची नियुक्ती केली जाते. आता याची नियुक्ती कशी होते बघा, नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सदस्य असतो म्हणजे सभासद असतो. संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पगारावर अथवा मानधनावर त्याची नियुक्ती केली जाते. नफाविरहित संस्थेचा जो चिटणीस आहे याची नियुक्ती व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. म्हणजे त्या संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे ही व्यवस्थापन समिती या ठिकाणी नफाविरहित संस्थेची नियुक्तीही करत असते. मग तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की मग नियुक्ती त्याची केली जाते, मग तो पूर्ण वेळेसाठी काम करेल किंवा अर्ध वेळेसाठी काम करेल, तर त्या संस्थेचा आकारमान, तो व्यक्ती किती वेळ त्या ठिकाणी काम करेल, तर ती संस्था मोठी असेल तर तो पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करेल. संस्थेचं स्वरूप किंवा आकारमान जर लहान असेल, संस्था छोटी असेल, तर तो अर्धवेळ सुद्धा काम करू शकतो. मग अर्धवेळ जर त्याने काम केलं तर त्याला अर्धा पगार मिळेल, पूर्ण वेळ जर त्याने काम केलं तर त्याला पूर्ण मानधन मिळेल. तर त्या संस्थेच्या आकारमानावरून आणि स्वरूपावरून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ पगारावर अथवा मानधनावर त्या चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते, निवड केली जाते. उदाहरण जर आपण बघितलं तर रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, क्रीडा मंडळ आहे, सांस्कृतिक काही मंडळ असतील, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, शाळा आहेत, महाविद्यालय आहे, इत्यादी जे नफाविरहित संस्था आहेत, तर या ठिकाणी जो चिटणीस असतो त्याला म्हटलं जातं नफ्याचा हेतू नसलेला चिटणीस किंवा नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. आता नफ्याचा हेतू नसलेल्या किंवा नफाविरहित संस्थेचा चिटणीस बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, तर नफाविरहित संस्थेच्या चिटणीसासाठी कोणतीही निर्धारित पात्रता नाही, परंतु चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असली पाहिजे. त्याला पत्रव्यवहार, नस्तीकरण, संगणक इत्यादीचं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. यासाठी त्याला कोणत्याही स्वरूपाची पात्रता किंवा
नफाविरहित संस्थेच्या चिटणीसासाठी कोणतीही निर्धारित अशी पात्रता नाही आहे, परंतु त्या संकल्पनेशी ती परिचित असायला पाहिजे. म्हणजे जी संकल्पना नफाविरहित संस्थेची आहे तर त्याविषयीचं ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. त्याला पत्रव्यवहार करता आलं पाहिजे, त्याला नस्तीकरण करता आलं पाहिजे, त्याला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजेच मूलभूत ज्ञान असणं त्या व्यक्तीला आवश्यक आहे. अशाच व्यक्तीची नियुक्ती आपण नफाविरहित संस्थेमध्ये चिटणीस म्हणून करू शकतो. यालाच म्हटलं जातं नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. यानंतरचा दुसरा प्रकार आहे सहकारी संस्थेचा चिटणीस, ज्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतात, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता बघूया यामध्ये काय आहे. किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती किंवा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था. त्या संस्थेमध्ये कमीत कमी 10 सभासद असणं आवश्यक आहे. ज्या संस्थेमध्ये कमीत कमी 10 सभासद असेल, किमान म्हणजे कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे कमीत कमी 10 व्यक्ती ज्या ठिकाणी आहे किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल तर त्या संस्थेला म्हटलं जातं या ठिकाणी सहकारी संस्था. सहकारी संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार करण्यात येते. महाराष्ट्राचा कायदा आहे 1960, यानुसारच या सहकारी संस्थेची स्थापनाही होत असते. या संस्थेचा मुख्य उद्देश असतो लोकांना सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करणे. त्याच्या नावामध्येच सहकार या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे की सहकार म्हणजे काय, तर सहकार्य करणे. म्हणजे त्यांना लोकांना त्याचा प्रमुख उद्देश आहे की जे लोक सभासद आहेत त्या सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करणे. उदाहरण जर पाहायचं झालं तर सहकारी बँक आहे, सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत किंवा सहकारी ग्राहक भंडार आहेत. तर या ज्या संस्था आहेत तर या संस्थेसाठी जो एक व्यक्ती नेमणूक केला जातो चिटणीस म्हणून, त्याला म्हटलं जातं सहकारी संस्थेचा चिटणीस. या संस्थेमध्ये कमीत कमी 10 सभासद असणं आवश्यक आहे. 10 सभासद असेल, 10 पेक्षा जास्त असेल तरच ही संस्था सुरू होऊ शकते. या संस्थेची नोंदणी भारतीय नियमन कायदा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसारच करण्यात येते. याचा प्रमुख हेतू असतो या ठिकाणी सभासदांच्या हिताचं रक्षण करणं आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देणं. आता बघूया या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं. सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्यांकडूनच केली जाते. त्या संस्थेच्या जे व्यवस्थापन समिती आहे ती व्यवस्थापन समिती या ठिकाणी या चिटणीसाची नियुक्ती करत असतात. असा चिटणीस साधारणपणे मानधनावरती काम करतो, म्हणजे पगारावरती तो काम करतो, त्याला पगार दिला जातो. परंतु सहकारी संस्थेचे आकारमान मोठं असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते. तो संस्थेचा पूर्ण वेळ पगारी नोकर असतो. सहकारी संस्थेचं आकारमान जर छोटं असेल तर मानधनावरती तो काम करेल, म्हणजे जेवढं तो काम करेल तेवढं मानधन त्याला दिलं जाईल. संस्थेचं आकारमान जर मोठं असेल मग त्याला पूर्ण वेळ चिटणीस म्हणून त्याला पूर्ण पगार देऊन या ठिकाणी कामावरती ठेवण्यात येतं. आता या चिटणीसासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, तर सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी कोणतीही विशिष्ट पात्रतेची अट नाही, परंतु त्याला सहकारी संस्था अधिनियमांचं ज्ञान असावं लागतं. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. यासाठी पात्रता अशी विशेष काहीही नाही आहे, कोणत्याही विशिष्ट पात्रतेची त्याला गरज नाही किंवा अट नाही, परंतु त्याला सहकारी कायद्याचं ज्ञान असायला पाहिजे. जे कायदा किंवा संस्था यांचे जे नियम आहेत या कायद्याचं ज्ञान त्या व्यक्तीला असायला पाहिजे. त्याचबरोबर तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असायला पाहिजे, म्हणजे त्याने पदवी संपादन केली पाहिजे, डिग्री संपादन केली पाहिजे. अशाच व्यक्तीची नेमणूक आपण सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून करू शकतो. यानंतरचा तिसरा आहे संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस. यालाच म्हटलं जातं सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, म्हणजे कंपनीचा चिटणीस. बघा, संयुक्त स्कंध प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार असून जो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. ज्याप्रमाणे कंपनी आहे, कंपनी हा व्यवसाय प्रकार सर्वात मोठा प्रकार आहे. मग संयुक्त स्कंध प्रमंडळ म्हणजेच कंपनी. मग
या ठिकाणी काम करण्यासाठी सुद्धा चिटणीसाची नियुक्ती, सचिवाची नियुक्ती केली जाते, कारण हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती काम केला जातो. कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो. कंपनीचा जो सचिव आहे त्या कंपनीच्या सचिवाला या कंपनीमध्ये मुख्य अधिकारी मानलं जातं. आधुनिक व्यापार संघटनेमध्ये तो महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक व्यापार संघटना जर बघितली तर त्यामध्ये कंपनी हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कंपनीच्या चिटणीसाची नियुक्ती कोण करतं? तर संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्यावेळीच केली जाते. संयुक्त स्कंध प्रमंडळाचा जो चिटणीस आहे याची नियुक्ती कधी होते? जेव्हा कंपनीची स्थापना होते, जेव्हा कंपनी उदयाला येते, जेव्हा कंपनी सुरू होते, तेव्हाच या ठिकाणी या संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. ते दैनंदिन काम आहे, पत्रव्यवहार करणं भागीदारांशी असेल, सभासदांशी असेल, कर्जरोखेधारकांशी असेल किंवा दैनंदिन दफ्तर ठेवणं, नस्तीकरण करणं, तर ही जी कामं आहेत ही सर्व कामं करण्यासाठी या चिटणीसाची नियुक्ती कंपनी स्थापना करतेवेळीच केली जाते. त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावं लागतं. कंपनीचं जे संचालक मंडळ असतं त्या संचालक मंडळाच्या नियंत्रणाखालीच या संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाला काम करावं लागतं. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारीच्या व्याख्येत समाविष्ट केला आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाच्या कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. कंपनीचा कारभार दैनंदिन जो आहे याची कामं सुरळीत चालावी यासाठी संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून या व्याख्येमध्ये समाविष्ट केलेलं आहे. कंपनीचा जो सचिव आहे तो मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी असतो आणि त्याचबरोबर कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना सुद्धा मांडण्यात आलेली आहे. मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी कोण? तर कंपनीचा सचिव. संचालक मंडळाच्या कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. व्यवस्थापन समितीची नियुक्ती जर केली जाते त्याचबरोबर कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. कशाकरता? तर कंपनीचा कारभार जो आहे हा दैनंदिन करण्यात यावा यासाठी. आता या कंपनीच्या चिटणीसासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे ICSI या संस्थेचा सभासद असला पाहिजे. आपण आत्तापर्यंत बघितलं खाजगी चिटणीस, नफाविरहित संस्थेचा चिटणीस, त्याचबरोबर आपण सहकारी संस्थेचा चिटणीस, यामध्ये आपण बघितलं की त्याने कोणत्याही प्रकारची विशेष पात्रता, निश्चित पात्रतेची अट नाही आहे, परंतु त्याला संगणकाचं ज्ञान असायला पाहिजे, त्याचं भाषेवरती प्रभुत्व असायला पाहिजे आणि त्याने कोणत्याही शाखेमध्ये पदवी प्राप्त केलेली असायला पाहिजे असं आपण बघितलं. परंतु संयुक्त स्कंध प्रमंडळ हा व्यवसायातला सर्वात मोठा प्रकार आहे आणि संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची विशेष पात्रता असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याने इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे ICSI या संस्थेचा तो सभासद असायला पाहिजे. या संस्थेचा जर तो सभासद असेल, त्याला संगणकाचं ज्ञान असेल, त्याचं भाषेवर प्रभुत्व असेल, त्याने पदवी प्राप्त केलेली असेल, अशाच व्यक्तीची नियुक्ती आपण संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस म्हणून करू शकतो. यानंतरचा चौथा आहे सरकारी खात्याचा चिटणीस. आता सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे कोण किंवा त्याची नियुक्ती कोण करतं किंवा त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते आपण बघूया. सरकारी खातं म्हणजे जे खातं केंद्र किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतं किंवा नियंत्रणामार्फत कामकाज ते करत असतं. या खात्याच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्ती केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असं म्हणतात.
या खात्याची जी प्रशासकीय म्हणून नियुक्ती केल्या जाते अशा व्यक्तीला या ठिकाणी म्हटलं जातं सरकारी खात्याचा चिटणीस. सरकारी खातं म्हणजे कोणतं? जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयांमार्फत कामकाज करत असतं, विविध मंत्रालयांमार्फत काम करत असतं, त्याला म्हटलं जातं सरकारी खातं. आणि या खात्यामध्ये जो प्रशासकीय कर्मचारी म्हणून किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेला व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं सरकारी खात्याचा चिटणीस. आता याची नियुक्ती कोण करतं? भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार किंवा कामकाज चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. भारत सरकारकडनं किंवा राज्य सरकारकडनं त्या प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी, प्रशासकीय कामे करण्यासाठी या ठिकाणी चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते. एक खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती केली जाते. त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. त्या खात्याचा जो चिटणीस आहे तो प्रशासकीय प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असतो. त्या विभागाचा प्रमुख म्हणून तो या ठिकाणी काम करत असतो. उदाहरण जर झालं तर अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस. ज्याप्रमाणे अर्थ खातं आहे, गृह खातं आहे, बरोबर आहे, किंवा संरक्षण खातं आहे, तर याचा जो चिटणीस आहे किंवा यासाठी प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी जो कर्मचारी नेमला आहे त्याला म्हटलं जातं या ठिकाणी सरकारी खात्याचा चिटणीस. याची नियुक्ती भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे केली जाते. यासाठी कोणती पात्रता असणं आवश्यक आहे? तर सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणं आवश्यक आहे. तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी सचिव होऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं की त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणं आवश्यक आहे, त्याचं भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे, त्याला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच या व्यतिरिक्त पण काही पात्रता आहे सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी. त्याने लोकसेवा आयोगामध्ये आयोजित केलेल्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लोकसेवा आयोगामध्ये ज्या परीक्षा आहेत, सेवा परीक्षा, नागरी सिव्हिल सेवा परीक्षा ज्या आहेत, तर त्या परीक्षा त्याने उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय प्रशासकीय सेवेतला म्हणजे IAS अधिकारी जो आहे तो सुद्धा सचिव होऊ शकतो किंवा तो सुद्धा सरकारी खात्याचा चिटणीस बनू शकतो. या ठिकाणी संस्थात्मक चिटणीसाचे 4 प्रकार संपलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया चिटणीसाची कार्य कोणती आहेत.